वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 विषय समाजशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी आज आपण व्हिडिओ क्रमांक 10 पाहणार आहोत मित्रांनो. यापूर्वी 9 व्हिडिओ आणि काही प्रश्नपत्रिका आपल्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेली आहे, ते तुम्ही पाहू शकतात. म्हणजे जशा प्रकारचे प्रश्नांचं सिलेक्शन आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये केलं जात आहेत मित्रांनो परीक्षेसाठी. आणि 5वी ते 12वी मध्ये जे आपला अभ्यासक्रम आहे समाजशास्त्र विषयाचा ते टोटली आपण या ठिकाणी म्हणजे कव्हर करत आहोत मित्रांनो. 2013 ते 2025च्या प्रश्नपत्रिकेमध्ये परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र विषयामध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे संपूर्ण अनालायसिस करून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी 20-30 प्रश्न ॲड करत आहोत मित्रांनो. तर चला सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईटचं जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला या ठिकाणी जवळपास 250 व्हिडिओ फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी, सोबतच समाजशास्त्र व परिसर अभ्यास पेपर 1 आणि पेपर 2 साठी या 5 विषयासंदर्भातले टोटली व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न 1 दिलेला आहे की महाराष्ट्रात सध्या डॅश डॅश जिल्हा परिषदा आहेत. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पूर्वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न दोन्ही पेपरमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, 33, 34, 35 आणि 36 अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की सर महाराष्ट्रात सध्या जिल्हा परिषदा डॅश डॅश जिल्हा परिषदा आहेत. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 34 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे महाराष्ट्रात सध्या 34 जिल्हा परिषदा आहेत. या संदर्भात काही माहिती, काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिलेली आहे की महाराष्ट्रात सध्या एकूण 34 जिल्हा परिषदा आहेत. राज्यात एकूण 36 जिल्हे असले तरी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भाग नसल्यामुळे तेथे जिल्हा परिषद अस्तित्वात नाही. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. दुसरा प्रश्न क्रमांक 2 दुसरा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की भारतीय संविधानातील अनुच्छेद 51 मध्ये डॅश डॅश विषयी मार्गदर्शन आहे. आता हे बघा मित्रांनो, अनुच्छेद 51 संदर्भात प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि डॅश डॅश विषयी मार्गदर्शन आहे अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे. ऑप्शन्स दिलेले आहे, शाश्वत मूल्ये, नागरी सेवा, परराष्ट्र धोरण किंवा घटक राज्य प्रशासन. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेली आहे. आणि पर्याय जे 2 असेल, परराष्ट्र धोरण, आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. हे बघा या ठिकाणी माहिती दिलेली आहे, इन्फॉर्मेशन दिलेली आहे की भारतीय संविधानातील अनुच्छेद 51 मध्ये परराष्ट्र धोरण म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता विषयी मार्गदर्शन आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षितता, राष्ट्रामधील न्याय आणि सन्मानजनक संबंध आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आधार वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. हे बघा मित्रांनो, प्रत्येक प्रश्नानंतर काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि टोटल इन्फॉर्मेशन आपण महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकातून घेतलेली माहिती आहे मित्रांनो. कारण परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न बदलून विचारले जातात, तर प्रत्येक प्रश्नानंतर जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते सुद्धा तुमच्यासाठी म्हणजे महत्त्वपूर्ण असणार आहे. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. कारण समाजशास्त्र पेपर 2 साठी 60 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न विचारले जाते आणि EVS पेपर 1 मध्ये 30 मार्कासाठी प्रश्न आहे की समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात, यास डॅश डॅश असे म्हणतात. अशा प्रकारे हा प्रश्न दिलेला आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे, व्यवसाय स्वातंत्र्य, वास्तव्य स्वातंत्र्य, संघटना स्वातंत्र्य किंवा सभा स्वातंत्र्य. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रश्न जर तुम्ही काळजीपूर्वक वाचला आणि प्रश्न जर तुम्ही समजून वाचला तर उत्तर लगेच मिळेल की समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी जेव्हा
एकत्र येतात तेव्हा आपण त्याला संघटना स्वातंत्र्य असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन जे 3 आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 दिलेलं आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा काही माहिती दिलेली आहे की जेव्हा समान विचारांचे लोक एकत्र येतात आणि आपली काही निश्चित उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी संस्था किंवा गट स्थापन करतात तेव्हा त्यास संघटना स्वातंत्र्य असे म्हणतात. ओके, भारतीय संविधानातील कलम 19 नुसार नागरिकांना शांततापूर्ण मार्गाने संघटना किंवा संस्था स्थापन करण्याचा मूलभूत अधिकार देण्यात आला आहे. म्हणजे पर्याय जे सी दिलेला आहे, ऑप्शन जे सी असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न म्हणजे सुरुवातचे जे 5 प्रश्न आहे मित्रांनो ते राज्यशास्त्र विषयाशी संबंधित प्रश्न आपण एकत्रित केलेले आहोत. की हे बघा, प्रश्न आहे की आपला देश प्रजासत्ताक आहे, आता याचे कारण काय? तर हे बघा मित्रांनो, डायरेक्ट उत्तर आपण या प्रश्नांचा पाहणार आहोत की आपला देश प्रजासत्ताक आहे याचे कारण काय. तर ऑप्शन जे 1 असेल की आपले जे राष्ट्रपती असतात, उपराष्ट्रपती असतात किंवा पंतप्रधान या जागांवर नेमणूक झालेल्या व्यक्ती प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडल्या जातात, म्हणून आपला देश काय आहे? प्रजासत्ताक देश आहे. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र तिन्ही विषयाचे मिक्स प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एकत्रित केलेले आहोत. तर हे बघा, पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न दिलेला आहे सर की जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो, यास डॅश डॅश असे म्हणतात. ओके, हा म्हणजे सुद्धा एक लॉजिकली प्रश्न आहे. प्रश्न जर तुम्ही समजून वाचला तर उत्तर लगेच मिळेल की जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो, यास डॅश डॅश असे म्हणतात, सार्वमत असे म्हणतात. म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. आता पुढचे जे काही प्रश्न आहे ते इतिहास विषयाशी संबंधित प्रश्न असणार आहे. प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की अश्मयुग, ताम्रयुग व लोहयुग या त्रियुग पद्धतीचा शोध कोणी लावला, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला पर्याय दिलेले आहे ख्रिश्चन थॉम्सन, ऑरेंज स्टाईल, लुई लुकी किंवा जॉर्ज डेलस. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की अश्मयुग, ताम्रयुग व लोहयुग या त्रियुग पद्धतीचा शोध कोणी लावला. तर हे बघा, उत्तर काय असणार आहे? उत्तर असणार आहे ऑप्शन 1 ख्रिश्चन थॉम्सन आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 दिलेलं आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. डेन्मार्क येथील कोपनहेगन संग्रहालयातील पुरावे आणि मानवनिर्मित वस्तूचे वर्गीकरण करण्यासाठी ख्रिश्चन जॉर्गेन्सेन थॉम्सन यांनी 1836 मध्ये ही पद्धत मांडली. त्यांनी मानवी प्रगतीचे 3 टप्पे स्पष्ट केले. अशाप्रमाणे ख्रिश्चन जॉर्गेन्सन थॉम्सन यांच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली खानदेशात भिलांनी 1857 रोजी उठाव केला. अशा प्रकारे हा प्रश्न आहे किंवा 1857 साली उठाव केला असा सुद्धा हा प्रश्न असू शकतो. ओके, म्हणजे काही प्रश्नामध्ये काही टायपिंग किंवा स्पेलिंग मिस्टेक असते. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, कजार सिंग किंवा कुंवर सिंग. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली खानदेशातील भिलांनी 1857 साली उठाव केला. तर ऑप्शन जे 3 आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे कजार सिंग आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. 1857च्या उठाव्यादरम्यान खानदेशातील भिलांचे नेतृत्व कजार सिंग किंवा काजी सिंग यांनी केले होते. त्यांनी सुमारे 1500 भिलांना संघटित करून ब्रिटिशाविरुद्ध लढा दिला होता. अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. म्हणजे पर्याय 3 आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे सर की प्रभाकर हे साप्ताहिक कोणी काढले. अशा प्रकारे हा सोपा प्रश्न आहे. एका वाक्यात प्रश्न विचारला गेलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स आहे की गोपाळ हरी देशमुख, भाऊ महाजन, महात्मा फुले किंवा यापैकी नाही. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले किंवा कोणी काढले. तर भाऊ महाजन आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे
पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न क्रमांक 9, संपूर्ण सिलेबस समाजशास्त्र विषयाच्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण केला जाणार आहे मित्रांनो. म्हणजे 5वी ते 12वी पर्यंत जे जवळपास 2000-3000 जितके प्रश्न तयार होणार आहे मित्रांनो, ते टोटली सिलेबस आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत. प्रश्न काय आहे? प्रश्न दिलेला आहे की कोणते समाज सुधारक लोकहितवादी या टोपण नावाने लिखाण करीत असत. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट प्रश्न असा आहे की लोकहितवादी कोण? ओके, आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे महात्मा फुले, तर्खडकर, गोपाळ हरी देशमुख किंवा गोपाळ कृष्ण गोखले. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर हे बघा, लोकहितवादी या टोपण नावाने लिखाण करीत असत गोपाळ हरी देशमुख, म्हणजे ऑप्शन जे 3 आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 दिलेलं आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. 10वा प्रश्न दिलेला आहे की तीनही गोलमेज परिषदांना हजर असलेले नेते कोण? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स दिलेले आहे. हे बघा, पर्याय 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी, ॲनी बेझंट किंवा ऑप्शन डी दिलेला यापैकी नाही. तर हे बघा, प्रश्न आहे की तीनही गोलमेज परिषदांना हजर असलेले नेते कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. माहिती दिलेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1930, 1931 आणि 1932 अशा तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये दलितांचे म्हणजे अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून सहभाग नोंदवला होता. त्यांच्या व्यतिरिक्त तेज बहादूर सप्रू हे देखील तिन्ही परिषदांना उपस्थित होते. मित्रांनो, लक्षात ठेवा की जर म्हणजे पर्याय बदलून जर आपल्याला प्रश्न विचारला गेला तर तेज बहादूर सुप्रू हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. म्हणजे या ठिकाणी आपलं जे पर्याय 1 असणार आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हाट्सएप चैनल सुद्धा ज्वाइन करू शकता. दोस्तों, अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करना चाहते हो तो सिंपली ज्वाइन बटन को ज्वाइन कर क्या है आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर सकते हैं, जिससे क्या होगा दोस्तों, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 के लिए करीब करीब आपको हमारे 250 वीडियो जो है वो बिल्कुल फ्री में देखने के लिए मिलेंगे. तो अभी ज्वाइन बटन को ज्वाइन कर क्या है आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर लेंगे दोस्तों, जिसमें हिंदी, मराठी, बाल मानस शास्त्र, परिसर अभ्यास और समाजशास्त्र विषय के सभी जो लेक्चर है दोस्तों वो आपको बिल्कुल फ्री में देखने के लिए मिलेंगे. तो अभी ज्वाइन बटन को ज्वाइन कर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर लेंगे और फॉर्म भरने की प्रक्रिया शुरू है. दोस्तों, आप लोगों में कंफ्यूजन है कि हमने हमारी लैंग्वेज फर्स्ट कौन सी लेनी है, खास करके मराठी मीडियम के बच्चे. तो मैं आपको बताना चाहूंगा दोस्तों कि यहां पर अगर आप हिंदी फर्स्ट लैंग्वेज लेते हैं, माध्यम भी आपको हिंदी सिलेक्ट करना है और सेकंड लैंग्वेज मराठी लेते हैं दोस्तों, तो आपको दोनों लैंग्वेज में करीब करीब 50 मार्क्स से दिलाकर देने की गारंटी हमारे चैनल की है दोस्तों. तो हिंदी और मराठी अपनी फर्स्ट और सेकंड लैंग्वेज लेंगे, क्योंकि किसी प्रकार के जो है दोस्तों यहाँ पर मैसेज वायरल किए गए हैं लैंग्वेज को लेकर. तो आपने परीक्षा परिषद से भी बात कर लेना है हमारे चैनल के माध्यम से. हम आपको बता रहे दोस्तों कि आपकी फर्स्ट लैंग्वेज हिंदी रखेंगे, सेकंड लैंग्वेज मराठी रखेंगे, तो आपका पूरा पेपर जो होगा वो मराठी में होगा, चाहे आप पेपर 1 दे रहे हो या चाहे आप पेपर 2 दे रहे हो दोस्तों. और अगर आपको और इससे ज़्यादा तसल्ली चाहिए तो आप परीक्षा परिषद को डायरेक्ट कॉल कर पूछ सकते हैं दोस्तों, वो भी आपको इसी प्रश्न का जवाब इसी तरीके से देंगे. तो वीडियो को लाइक कर लेंगे और चैनल पर नए हो दोस्तों तो चैनल को सब्सक्राइब कर लेंगे और हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर लेंगे. सारे वीडियो जो है आपको फ्री में देखने के लिए मिलेंगे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 11. 11वा जे प्रश्न आहे ते दिलेला आहे. आता हा प्रश्न म्हणजे 2024 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की लोकसंख्या वाढ नगण्य असणे याचा अर्थ काय? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. जन्मदर जास्त व मृत्यूदर कमी, जन्मदर कमी व मृत्यूदर कमी, स्थलांतर किंवा साक्षरता दर कमी. तर हे बघा, म्हणजे आता एक ट्रिक आहे, जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता हे बघा, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 म्हणजे जवळजवळ सारखेच ऑप्शन दिलेले आहे. पहिला ऑप्शन काय आहे की जन्मदर जास्त व मृत्यूदर कमी, आणि दुसरा ऑप्शन आहे की जन्मदर कमी व मृत्यूदर कमी. अशा प्रकारे 2 ऑप्शन दिलेले आहे. बाकीचे 2 ऑप्शन काहीच कामाचे नसतात. जेव्हा अशा प्रकारे उत्तर दिले जातात, ऑप्शन्स दिले जातात, म्हणजे तुक्का लावायची एक ट्रिक असते. म्हणजे ऑप्शन 1 बरोबर असेल किंवा ऑप्शन 2 बरोबर असेल, हे 100% मी तुम्हाला सांगतो 95 टाइम असा असतो की या 2 पर्यायापैकी
दोनपैकी तुम्हाला एक उत्तर या ठिकाणी मिळणार आहे, कारण अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न विचारले जातात आणि अशा प्रकारचे जेव्हा ऑप्शन्स दिले जातात तर दोनपैकी एक उत्तर 100% असतो. ओके, तुम्ही 2013 ते 25 पर्यंत सगळी प्रश्नपत्रिका पाहून घ्या. आता या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर काय आहे की जन्मदर कमी व मृत्यूदर कमी म्हणजे लोकसंख्या वाढ नगण्य असणे. ऑप्शन जे 2 असेल ते आपलं बरोबर उत्तर आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. आता हे बघा माहिती दिलेली आहे की लोकसंख्या वाढ नगण्य म्हणजे काय, जेव्हा एखाद्या प्रदेशात जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही खूप कमी आणि जवळपास समान असतात तेव्हा लोकसंख्या वाढ अत्यंत संत किंवा नगण्य असते. ओके, म्हणजे समानार्थी शब्द संत आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे ऑप्शन जे 2 आहे ते आपलं बरोबर उत्तर दिलेलं आहे. पर्याय जे 2 आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेला होता पेपर 2 मध्ये. प्रश्न काय आहे, प्रश्न आहे की भारतात अंतर्गत जलमार्ग विकसित झाले नाहीत याचे कारण काय. ओके, ऑप्शन्स काय दिलेले आहे, येथील नद्या कमी लांबीच्या आहेत, नद्यांमध्ये गाळाचे प्रमाण अधिक आहेत, नद्या जोड प्रकल्प उपलब्ध नाही किंवा अनेक नद्या हंगामी आहेत. तर हे बघा, भारतात अंतर्गत जलमार्ग विकसित झाले नाही याचे मुख्य जे कारण आहे की अनेक नद्या हंगामी आहेत. म्हणजे पर्याय जे 4 दिलेला आहे, ऑप्शन जे 4 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 4 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, हा प्रश्न सुद्धा 2024च्या प्रश्नपत्रिकेत 2 मध्ये विचारला गेला होता की अग्निजन्य खडकात खनिज संपत्ती विपुल असते पण महाराष्ट्रात सर्वच खनिजांचे साठे आढळत नाही याचे कारण काय. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि डायरेक्ट उत्तर आपण या प्रश्नाचं पाहणार आहोत की हे बघा, महाराष्ट्राचा बराच भाग दख्खनच्या ढालीच्या प्रदेशाने व्यापला आहे याचे हे मुख्य कारण आहे. म्हणजे पर्याय जे 2 असणार आहे, ऑप्शन जे 2 दिलेलं आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न दिलेला आहे, तुम्ही पाहू शकतात. जशा प्रकारे प्रश्न आहे की उष्णता व बाष्प यांचे वहन करण्यास हवामानातील डॅश डॅश घटक महत्त्वाचा आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो आणि भूगोल विषयाशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत, दाब, पर्जन्य, तापमान किंवा वारा, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की उष्णता व बाष्प यांचे वहन करण्यास हवामानातील डॅश डॅश घटक महत्त्वाचा आहे. तर वारा हा घटक महत्त्वाचा असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 4 आहे, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण वारा उष्ण आणि दमट हवा बाष्प एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेतो, ज्यामुळे हवामानात बदल होतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान साधारणतः डॅश डॅश इतके आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. ऑप्शन्स दिलेले आहे, तुम्ही पाहू शकतात की सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके, चंद्राच्या तापमाना इतके, पाण्याच्या उत्कलन बिंदू इतके किंवा अणुभट्टी इतके. तर हे बघा, पृथ्वीच्या गाभ्याचे जे तापमान साधारणतः आहे ते सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 दिलेला आहे, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, प्रश्नसंच तयार झालेले आहे. ओके, फक्त गणित विषय सोडून, म्हणजे गणित विषयाचं काम सुरू आहे पेपर 1 साठी. बाकी पेपर 2 साठी म्हणजे समाजशास्त्र विषयासह आपले पेपर 2 साठी प्रश्नपत्रिका तयार झालेली आहे. महाटेट 2026 क्वेश्चन सेट अवेलेबल पेपर 1 साठी. म्हणजे आपल्याकडे 4 विषय उपलब्ध आहे, ज्यामध्ये हिंदी, मराठी, CDP म्हणजे बालमानसशास्त्र आणि EVS म्हणजे परिसर अभ्यास, हे 4 विषयाची प्रश्नपत्रिका आहे. म्हणजे जवळपास प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे आणि 40 प्रश्नपत्रिका असणार आहे. पेपर 1 साठी 399 आपण या ठिकाणी प्राइस ठेवलेला आहे आणि पेपर 2 साठी हिंदी 10 प्रश्नपत्रिका, मराठी 10 प्रश्नसंच, CDP म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 10 प्रश्नसंच आणि SST 10 प्रश्नसंच म्हणजे विथ आन्सर की. हे PDF क्वेश्चन सेट आपले तयार झालेले आहे मित्रांनो. आणि परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट हे प्रश्न या ठिकाणी आपण सिलेक्ट केलेले आहोत मित्रांनो. कारण जशा प्रकारे परीक्षा परिषद आपली TETची प्रश्नपत्रिका तयार करते मित्रांनो, तशाच प्रकारे आपण या ठिकाणी हे प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. तुम्ही याला प्रॅक्टिस सेट म्हणा, मिक्स PYQ क्वेश्चन म्हणा किंवा इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका म्हणा, टोटली कंटेंट आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली हाय करा व्हॉट्सअपमध्ये
तुम्हाला स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे PDF क्वेश्चन सेट मिळणार आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. पाहूया पुढचा प्रश्न. 2025च्या प्रश्नपत्रिकेमध्ये बाकीचे जे 5 प्रश्न आहे ते लेटेस्ट म्हणजे 23 नोव्हेंबर 2025च्या परीक्षेमध्ये पेपर 2 मध्ये विचारले गेले होते. हा प्रश्न सोपा आहे. हा प्रश्न आहे की 22 जून रोजी उत्तर ध्रुवावर डॅश डॅश तासाचा दिवस असतो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. म्हणजे 22 जून सर्वात मोठा दिवस, ओके, उत्तर ध्रुवामध्ये, आणि 24 तासाचा दिवस असतो. ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे डी दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न बघा. 17वा प्रश्न आहे की लोकसंख्येचे वितरण काही प्रदेशात दाट असते, याचे कारण. आता हा लॉजिकली प्रश्न आहे. आपण 4 ऑप्शन पाहून घेऊया. मैदानी प्रदेश असते, प्राचीन काळापासून प्रदेशात लोकसंख्या स्थिर असते, शेती व उद्योगधंद्यांचा विकास अधिक असतो, किंवा शासकीय दृष्ट्या अशा प्रदेशाला महत्त्व अधिक असते. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स आहे. प्रश्न काय आहे की लोकसंख्येचे वितरण काही प्रदेशात दाट असते, कारण शेती व उद्योगधंद्याचा विकास अधिक असतो. म्हणजे ऑप्शन जे 3 आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 दिलेलं आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. 18वा प्रश्न आहे की हे बघा, प्रश्न क्रमांक 18 दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या खंडात नद्या कालव्याने जोडून मार्ग तयार झाले आहेत. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. ऑप्शन्स दिलेला आहे युरोप, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया किंवा आशिया. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि युरोप आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 दिलेला आहे, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. 2025च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न सुद्धा आला होता की मॅकमोहन रेषा डॅश डॅश या 2 देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमेशी संबंधित आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, भारत व पाकिस्तान, भारत व नेपाळ, भारत व चीन किंवा भारत व अफगाणिस्तान. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि मॅकमोहन रेषा भारत व चीन या 2 देशादरम्यान आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 आहे, पर्याय जे 3 आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. 20वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की भारतीय संविधानाचा कलम 324 नुसार डॅश डॅश स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे, सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, भारतीय अणुऊर्जा आयोग किंवा इस्रो. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि निवडणूक आयोग जे असणार आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेलं आहे मित्रांनो ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न पाहिले आहोत मित्रांनो. समाजशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी, परिसर अभ्यासासाठी मित्रांनो, कारण अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. स्क्रीनमध्ये तुम्ही पाहू शकतात की महाटेट 2026चे जे आपले समाजशास्त्राचे प्रश्नसंच आहे मित्रांनो, पेपर 2 साठी 10 प्रश्नपत्रिका रेडी झालेली आहे मित्रांनो. 600 प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे विथ आन्सर की. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली हाय करा, तुम्हाला स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे PDF क्वेश्चन सेट मिळणार आहे मित्रांनो. प्राईस फक्त आपण 149 रुपये या ठिकाणी ठेवलेली आहे. 10 प्रश्नसंच आहे समाजशास्त्र विषयाचे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.